तात्या गेले समजून सगळेजण तयारीला लागले. पुढे अंत्यविधीची तयारी सुरू झाली आणि चक्क तात्या चालत परत आले. सिनेमात शोभेल अशी घटना कोल्हापूरमध्ये घडलेली आहे. नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राहणारे आणि वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या हे 15 दिवसापासून हरिनामाचा जप करत बसले होते. देवाचे नाव मुखी असतानाच पांडुरंग तात्यांना हृदयविकाराचा झटका आला. पांडुरंग तात्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल देखील केलं होतं. मात्र तेथे डॉक्टरांनी तात्यावर उपचार केले, पण थोड्या वेळानंच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यामुळे उल्पे कुटुंबाला मोठा धक्का बसला. पांडुरंग तात्यांच्या मृत्यूची बातमी समजताच घरी आक्रोश सुरू झाला होता. एक एक करून उल्पे कुटुंबियांचे नातेवाईक जमा होऊ लागले होते. तात्यांच्या अंत्यविधीची तयारी देखील सुरू झाली होती. तेव्हा रुग्णवाहिकेतून तात्यांचे पार्थिव घरी येऊ लागले होते. मात्र रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला चांगलाच दणका बसला आणि तात्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. हे पाहून रुग्णवाहिकेतील आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले. तात्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं, मात्र ते जिवंत असल्याचं कळलं. नंतर तेच तात्या अर्थात पांडुरंग उल्पे आपल्या पायानं घराकडे चालत आले. एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारे, असाच काहीसा प्रकार पांडुरंग तात्याच्या निमित्तानं घडलेला आहे. अंत्यसंस्काराची तयारी केली जात असतानाच तो अचानक म्हणतो, अभी मैं जिंदा हूँ. अशीच काहीशी घटना कोल्हापूरमध्ये घडलेली आहे. मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.